जन आक्रोश मोर्चा संभाजीनगर तालुका प्रमुख डॉक्टर म्हालाजी यांच्या नेतृत्व हा मोर्चा दर्यापूर ते संभाजीनगर येथे जात आहे। हे सर्व मंडळ तुम्ही पाहता दर्यापुरातील प्रहार जे प्रहारचे लोक आहेत। डॉक्टर साहेब हे मागून जे बोर्ड इथे चलो छत्रपती संभाजीनगर शेतकरी शेतमजूर अपंग बांधवासाठी हा बच्चू कडूंनी जो आक्रोश मोर्चा ठरवला आहे आम्ही जात आहोत आपण या हे आव्हान तुम्ही कशासाठी केलेलं आहे? सर्वसामान्याचे जे पीडा आहेत जे सरकार बरेचदा ऐकून घेत नाही आणि जो सर्वसामान्य मनुष्य आहे दलित आहेत कुशीत आहेत वंचित आहेत शेतकरी शेतमजूर ह्या सगळ्यांच्या ज्या मागण्या आहेत ना ह्या मागण्या शेतकऱ्यांच्या पूर्ण झाल्या पाहिजे। 200 ते 250 गाड्या आहेत। शेतकरी स्वयंपूर्तीने करत आहेत। स्वयंपूर्तीने शेतकरी शेतमजूर अपंग बांधव दलित बांधव सर्वांनी सोबत येऊन आणि आम्हाला त्यांनी फोन करून सांगितलं की आम्ही स्वतः येणार आहेत आणि स्वयंस्फूर्तीने सगळ्या आपापल्या गाड्या घेऊन ते मोर्चात सामील होत आहेत। याचे प्रमुख मुद्दे कोणते आहेत? प्रमुख मुद्दे एक तर स्वामीनाथन आयोग लागू करा। स्वामीनाथन आयोगात ज्याप्रमाणे अटी दिल्या आहेत की पेरणीपासून तर कापणीपर्यंत MRGSमधून खर्च झाला पाहिजे। कामगारांचे प्रश्न आहेत, ST वाल्यांचे प्रश्न आहे। ST वाल्यांना पगार कमी आहे आणि तिकडे आपण पाहतो की साहेबाच्या ज्या गाडीवर मंत्र्यांच्या गाडीवर जे लोक ड्रायव्हर आहेत त्यांचा पगार जास्त आहे आणि हे एवढं पब्लिकची सेवा करतात तर यांचा पगार कमी आहे। तसे जे कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या समस्या आहेत त्यांच्या सर्व गाड्यांची तुम्ही लाईन पाहता प्रत्येक ठिकाणी गाड्या कुठे चालले? औरंगाबाद संभाजीनगर बच्चूभाऊच्या कार्यक्रमात। कोण बच्चूभाऊच्या कार्यक्रमाला असं काय वैशिष्ट्य आहे तिथं? आमचे लहानपणापासून ते फॅन आहेत। आम्ही त्यांच्याशी म्हणजे दर कार्यक्रमात त्याच्या संग घेत जातो। म्हणजे बच्चूभाऊचे तुम्ही फॅन आहे का? पण बा एवढ्या लहान वयात राजू तुमचं होटिंग नाही पडत काही नाही पडत तरी राजू तुम्ही चालले घरचे आई वडील काही म्हणत नाहीत काय? नाही 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 फुल सपोर्ट आहे आम्हाला आमचा बच्चूभाऊ संघ। ना आपलं नाव काय? वेदांत सुधीर रहाटे। रहाटे तुम्ही? हो रहाटे किती जण आहेत हो इलेक्शन मध्ये? हो बरं धन्यवाद धन्यवाद। अच्छा कुठे चालले? औरंगाबादला चाललो बच्चू कडूच्या इथं? हो बरं। हे सुद्धा नाचताना पाहून घ्या बुडा माणूस आहे। हे म्हणजे एक बच्चू कडूच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो जोश आहे तो जोश पाहिजे तो जोश यांच्या मनात आहे। म्हणूनच बच्चूभाऊचा कार्यकर्ता हा प्रत्येक वेळेस त्यांना चिपकून राहतो। ये भैया काय की गर्दी बाबा ये भैया आंदोलन की है। काय का आंदोलन? शेतकरी दिव्यांग इनकी हित में है। किसके तरफ से? बच्चूभाऊ की तरफ से। और नवनीत राणा बोलता बाबा बच्चू को पैसे खाता है चोर है ऐसा वैसा बोलता। नहीं वो उसको गया है उसकी लायकी नहीं बच्चू शेर आम्ही काही आमचे बच्चूभाऊ जे आहेत आम्ही त्यांच्यासाठी काहीही करायला तयार आहेत। आमच्या प्राणाची आहुती द्यायला तयार आहोत आम्ही। ते 4 वर्ष 20 वर्ष निवडून आले ना बाबा आता यावेळेस लाईन बरोबर आहे। नाही आम्ही ते तुम्हाला सांगू शकत नाही। येणारा रिझल्ट तुम्हाला दाखवेल तो सगळा विषय। साहेब तुमच्याच काय? सगळ्या ज्या गाड्या चालल्या आहेत समोरच्या आणि मागच्या तुम्ही जेवढ्या कव्हर केल्या आहेत आपल्या गाड्या आहेत प्रहारच्या आहेत दर्यापूर शाखेच्या गाड्या आहेत। हे मॅनेजमेंटच्या बाबतीत कमाल आहे। मॅनेजमेंट कोणाच्याकडे? गाड्याचं मॅनेजमेंट पदाधिकारी आमचे पदाधिकारी आहेत ना शाखा प्रमुख आहेत पंचायत समिती जिल्हा परिषद प्रमुख आहेत त्याचप्रमाणे उपतालुका प्रमुख आहेत तसे आमचे शहर प्रमुख आहेत प्रवीण भाऊ कासारकर ही सर्व मार्गदर्शक बापूसाहेब ताबडे आमचे प्रहारचे संघटक श्री प्रदीप वडतकर पुरी साहेब या सर्वांचं मोलाचं सहकार्य आणि मार्गदर्शन जिल्हा प्रमुख छोटू भाऊ वसू त्याचप्रमाणे कार्याध्यक्ष श्री बल्लूभाऊ जवंजाळ यांचं वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण प्लॅनिंग केलं आणि प्लॅनिंग करून ते आम्ही सक्सेसफुल केलं। सगळं मॅनेजमेंट करत असताना जवळपास 200 गाड्यांचं मॅनेजमेंट आणि 1500 ते 1800 लोकांचं मॅनेजमेंट करत असताना कुठल्याही प्रकारचा ताण मला आला नाही आणि या दरम्यान माझा दवाखाना पण सुरळीत आणि व्यवस्थित सुरू होता। हे फक्त शक्य झालं माझ्या कार्यकर्त्यांमुळे माझ्या पदाधिकाऱ्यांमुळे। तसंच मेन मॅनेजमेंट असणारे गाडीतच आहेत का मग? हो आता मेजर जे आहेत सोळंके साहेब आहेत आमचे अतुल टेकाळे आहेत। दादा तुमचं एक्स रिटायरमेंट म्हटल्यानंतर देशाची सेवा करणारा एक योद्धा हा प्रहार संघटनेसोबत जुळतो
याचं प्रामुख्याने कारण काय? पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. मी एक सर्व्हिसमॅन दीपक गणेशराव चव्हाण. मी याच्या जुळल्याचं कारण एकच होतं की बच्चूभाऊ कडू यांचे विचार आणि डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन, त्यामुळे तुम्ही यांच्यासोबत जुळले. हो हो. दादा हे मी सीमेवर जेवढं लढलो, म्हणजे दुश्मनासोबत जेवढं लढलो, तसेच आतील दुश्मनाबरोबर जे बच्चू कडू भाऊ लढत आहेत. म्हणजे तुम्हाला आतील दुश्मन म्हणजे जे दुर्लक्षित घटक, जो गरीब गुर्द आहे, अपंग, या लोकांना त्रास देणाऱ्या लोकांसोबत हे लढत आहेत आणि एकटे हे जे त्यांचे विचार आहेत हे तुमच्या मनात रुजले म्हणून तुम्ही बच्चूभाऊ सोबत जुळले. हे त्यांचे मनातलं म्हणजे एक गरिबाच्या विषयी अशी भावना, चांगली भावना आहे. तसेच मनात न निर्मळपणा, तसंच एक फौजीचं जसं मन असते निर्मळ, तसंच ते निर्मळ मना. हे सर्व मॅनेज जाताना जे नवीन पोरं असतात त्यांच्यामध्ये जोश असतो. लावणार रे आक्रोश मोर्चात जाताना जो जोश असतो, तो जोश पाहताना आपण हे पाहू शकता. तिथं मुलं आहेत, नाचताना पाहून घ्या आपण. हा एक कार्यकर्त्यांमध्ये जोश असतो, तो जोश आपण पाहू शकता इथे नाचताना. हा जोश शेवटपर्यंत टिकला पाहिजे, हे एक कारण असते. तर ते पोरतं पाहून घ्या. समृद्धी मार्ग हे हैसियत आहे. बच्चू कडू जे माणसं आहेत त्यांचा हा असा प्रकार असते. दर्यापूर